Hello students, start with the next topic, dot matrix printer. What is a dot matrix printer? It is an example of impact printer and very popular due to its low cost, high speed and near letter quality. Means डॉट मॅट्रिक्स प्रिंटरमध्ये कोणकोणत्या क्वालिटी आहे तर लो कॉस्ट आहे, हाय स्पीड अँड नियर लेटर क्वालिटी. देन देअर स्पीड्स usually range between 18 and 600 CPS. The printing head contains a vertical array of pins, means प्रिंटरच्या ज्या vertical array of pins means pins ह्या vertical array form मध्ये असतात. As the head moves across a paper, selected pins fire against an ink ribbon to form a pattern of dots on paper. मीन्स रेबन सुद्धा जी रिबन आपण यूज करतो प्रिंटरला ती सुद्धा डॉट मॅट्रिक्स प्रिंटरमध्ये यूज करतात. फर्स्ट पॉईंट, द टर्म डॉट मॅट्रिक्स रिफर्स टू द प्रोसेस ऑफ प्लेसिंग डॉट्स टू फॉर्म अन इमेज. म्हणजे इमेजमध्ये आपण बघतच आहे की जे डॉट प्रोड्यूस केलेले आहे तर ते रिफर्स डॉट मॅट्रिक्समध्ये करतो. नेक्स्ट पॉईंट, its speed is usually 13 to 515 characters per second CPS. means per second ला ते 30 to 550 character यूज करतात. and last one point, this is the cheapest and the most noisy printer and has a low print quality. dot matrix were one introduced by Centroids in 1970. Next point, second one is a desi wheel printer. Desi wheel printer means it is a so name because the print head is like a daisy flower with printing arms appearing like petals of flowers. means जसं आपण एखादं फ्लावर्स बघतो त्याचे जे पेटल्स असतात त्या फॉर्ममध्ये हे डेसी व्हील प्रिंटर त्यांनी ऑर्गनाइज केलेलं आहे. नेक्स्ट, it can operate at faster speed up to the 90 CPS. means डॉट मॅट्रिक्स पेक्षा मोर दॅन फास्टर स्पीड असते. 90 CPS हा डेसी व्हेल प्रिंटर प्रोसेस करतो. देन नेक्स्ट, द हब कंटिन्युअसली रोटेटिंग ॲट अ हायर स्पीड ॲट हार्मर स्ट्रिक्स द ॲप्रोप्रिएट कॅरेक्टर व्हेन इट इज ॲन पोझिशन. मीन्स रोटेटिंग प्रोसेसिंगमध्ये देसी व्हील हा प्रिंटर त्याची प्रोसेस कंटिन्यू करतो. अँड दॅन अ देसी व्हील प्रिंटर इज बेसिकली अन इम्पॅक्ट प्रिंटर कन्सिस्टिंग ऑफ अ व्हील अँड अटॅच एक्सटेन्शन ऑन विच मॉडेल मेटल कॅरेक्टर्स आर मोटेड. अ देसी व्हील प्रिंटर produce letter quality print and it can produce graphics output. म्हणजे तुम्ही इनपुट दिलेला आहे तर ते ग्राफिक्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला आउटपुट देसी व्हील प्रिंटर प्रोड्यूस करतो. नेक्स्ट पॉईंट इज अ लाईन प्रिंटर. द लाईन प्रिंटर इट प्रिंट्स होल लाईन ॲट अ टाइम बट लाईन प्रिंटर ऑफ अ डॉट मॅट्रिक्स आर स्लो. जनरली लाईन प्रिंटर्स यूज रॅपिडली मूविंग chains or bands of a print character or some form of a print drums to print lines of information in belongs to impact printer. means जे प्रिंटर आहे डॉट मॅट्रिक्सचे त्याच्यापेक्षा सुद्धा स्लो ऑपरेटिंग होते लाईन प्रिंटरची. नेक्स्ट, लुक ॲट दिस पिक्चर, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर अँड लेझर प्रिंटर. डॉट मॅट्रिक्स प्रिंटरचे कंपोनंट कोणकोणते आहेत तर कंट्रोल पॅनल, तो ब्लॅक फॉर्ममध्ये जो आहे तो रोलर आहे. अँड नेक्स्ट, जो पेपर मीन्स जो पेपर प्रिंट करायचा आहे तो पेपरसुद्धा त्यांनी डॉट मॅट्रिक्स प्रिंटरमध्ये मेन्शन केलेला आहे. नेक्स्ट वन इज अ लेझर प्रिंटर. लेझर मीन्स एखाद्या फोटोशॉपमध्ये जर तुम्ही गेलेला असेल तर तो फोटो लेझर थ्रू जर तुम्हाला कॉपी हवी असेल तर तिथे लेझर प्रिंटरसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. नेक्स्ट, पेपर ट्राय अँड कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनल also important in a printer. Next point, inkjet printer. It is a printer produces character by spraying small ink droplets onto paper, hence called non-impact printer. There is electrical generator which causes
cylindrical to vibrate and throws ink droplets supplied from reservoir. Next, what is a jet ink printer? What is an inkjet printer? Inkjet printer are machines that spray microscopic droplets of ink onto paper. Inkjet means ink means तुम्ही ज्या पेनची शाई वगैरे म्हणता इंकला, तसंच पेपरच्या जर तुम्हाला प्रिंटरसाठी तुम्ही जो पेपर यूज करत आहे त्या पेपरवर जी इंक राईट डाऊन होते त्या ड्रॉपलेटचा यूज इंकजेट या प्रिंटरमध्ये केला जातो. इंकजेट प्रिंटर आर जनरली चिपर, स्मॉलर अँड कॅन बी यूज टू प्रिंट बोथ टेक्स्ट डॉक्युमेंट्स अँड हाय क्वालिटी कलर इमेज एस्पेशली फोटोज. मीन्स फोटोजसाठी याचा यूज इंकजेट प्रिंटरचा यूज केला जातो. अँड तुम्हाला जर काही डॉक्युमेंट्स सुद्धा प्रिंट काढायचे असेल तर तुम्ही इंकजेट प्रिंटर थ्रू सुद्धा काढल्या तरी त्या ब्लर वगैरे येऊ शकत नाही. नेक्स्ट पॉईंट इज अ लेझर प्रिंटर. इट इज अ हाय स्पीड, हाय क्वालिटी, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. इट युजेस लेझर Xerox graphic print mechanism. It uses a laser produce light to charge photo conductivity surface in the latent image of characters to be printed. In laser printer, the image of the page to be printed is formed on the photosensitive drum. Means laser printer चा यूज कुठे केला जातो तर जर तुम्ही फोटोशॉपमध्ये तुमचा जर फोटो लेझर प्रिंटने जर तुम्हाला हवा असेल तर लेझर प्रिंटर तिथं असतं. किंवा तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये जरी लेझरची सुद्धा ट्रीटमेंट तुम्हाला भेटते तिथे सुद्धा हे लेझर प्रिंटर अवेलेबल असतं. मीन्स हॉस्पिटल, फोटोशॉप अँड देन एज्युकेशनल एरियामध्ये सुद्धा जर तुम्हाला लेझर प्रिंट जर त्या हव्या असतील तर तिथे लेझर प्रिंटरचा यूज केला जातो. नेक्स्ट, ॲडव्हान्टेजेस. फर्स्ट पॉईंट इज इट ऑफर्स हाय क्वालिटी प्रिंटिंग इन टेक्स्ट अँड ग्राफिक्स. मीन जी तुम्ही प्रिंट देणार आहे ती हाय क्वालिटी मीन्स तुम्हाला जे डॉक्युमेंट्स हव्या असणार आहे त्या चांगल्या रायटन एक्झाममध्ये प्रिंटिंग त्याचे टेक्स्ट अँड ग्राफिक्स चांगले दिसणार आहेत. नेक्स्ट, प्रिंटिंग रेट इज अ हायेस्ट. इट इज अ 10 to 200 ppm मीन्स पेजेस पर मिनिट. नेक्स्ट, डिसएडवांटेजेस. फर्स्ट इज अ initialize cost and cost is a high. Next, color printing is not possible. Means laser printer मध्ये color printing possible नसते. And then multiple cartoon copy is not possible. Means multiple जर तुम्हाला कॉफी जर प्रिंट करायचे असेल तर ते सुद्धा तुम्हाला लेझर प्रिंटर मध्ये पॉसिबल नाहीये. नेक्स्ट पॉइंट, IO devices and drives. In this topic, we shall study other peripheral devices which are used and secondary storage devices because they are auxiliary and produce extra storage capacity. They have auxiliary, they need driving mechanism known as a drive and controllers. तर आपण वर्किंग कसं होतं IO डिव्हाइसेसचं ते बघूया. Then look at this picture. CPU, IO commands, IO device and then memory. Means CPU हा IO commands IO drive ला देणार आहेत. And then IO devices to send by the data memory and memory send by the data CPU. This is a circularly form the process is called as a IO devices and drives. Next point, floppy disk and drive. Floppy disk is made up of round piece of a plastic material coated with a magnet recording and material. Floppy disk is a metal disk with the iron dioxide affected on it. It has two sides which require two heads to read them. These two sides are called as a surface area and each surface is divided into 80 concentric circle called as a tracks. मीन्स फ्लॉपी डिस्कला 2 हेड असतात तर त्या 2 हेडचा जो सरफेस एरिया आहे त्याचा 18 कॉन्सेंट्रिक सर्कलमध्ये डिवाइड केलेला आहे आणि त्याला काय म्हटलेले 18 कॉन्सेंट्रिक सर्कलला कॉल्ड ॲज अ ट्रॅक. नेक्स्ट, ईच ट्रॅक इज डिवाइडेड इनटू सेक्टर. मीन्स ईच कॉन्सेंट्रिक जो
सर्कल आहे त्याला जे ट्रॅक म्हटलेलं आहे त्याचं ऑल्सो डिवायडेड इनटू सेक्टर, म्हणजे त्याचे सुद्धा सेक्टर केलेले आहे. ईच सेक्टर स्टोरेज 512 बाइट्स, मीन्स ईच सेक्टर किती डेटा स्टोअर करतो तो 512 बाइट्स हा डेटा स्टोअर करतो. अँड फ्लॉपी इज अवेलेबल इन टू साइज. फर्स्ट इज 1.2 MB and 1.44 MB. Next, advantages. First advantage, direct information encoding onto disk, means floppy disk हा डायरेक्ट इन्फॉर्मेशन जरी दिली तरी एन्कोडिंगमध्ये तो फॉर्म होऊन तो फ्लॉपी डिस्कला सेंड करतो डेटा. नेक्स्ट, इझिली ट्रान्सपोर्टेबल अँड रिलेटिवली चीप, म्हणजे चिप कनेक्टेड असते फ्लॉपी डिस्कला ती इझिली ट्रान्सपोर्ट होते. अँड नेक्स्ट, वन कॅन रियूज मेनी टाइम्स लाईक अ ऑडिओ टेप. नेक्स्ट, disadvantages. First, floppy disk are to be handled carefully, means floppy disk ही हँडल करावी लागते केअरफुली. अँड नेक्स्ट, ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन्स सच ॲज अ हीट, डस्ट, humidity etc. Next point is a hard disk drive. Next topic, hard disk drive. A hard disk drive contains rigid metal or glass disk stacked up called plotters. Hard disk is a fixed inside system that is it is a sealed, but every hard disk structure is same as floppy disk. Like a floppy disk, every side of each platter has a read or write head. Hard disk can be considered as a big made up of multiple floppy disks put on one above the other. नेक्स्ट आपण फिगर फॉर्ममध्ये व्हॉट इज मीन बाय हार्ड डिस्क ते अंडरस्टँड करून घेऊया. लुक ॲट दिस पिक्चर. जी फर्स्ट फिगर बघत आहे आपण, लाईन जे ड्रॉप केलेले आहे 1 2 3 4 5 6 रो त्यांनी ड्रॉ केलेले आहे आणि 2 कॉलम त्यांनी ड्रॉ केलेले आहे. फर्स्ट रीड राईट हेडसाठी त्यांनी फर्स्ट ॲरो मेन्शन केलेला आहे. अँड नेक्स्ट स्टोरेज मीडियासुद्धा त्यांनी मेन्शन केलेला आहे. मीन्स जो फ्लॉपी डिस्कमध्ये तुम्ही जो डेटा स्टोरेज करता जातो कुठे स्टोरेज केले जातो ते सुद्धा त्यांनी या फिगर थ्रू तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट, जी डिस्क फॉर्ममध्ये दिसत आहे हा हार्ड डिस्क, शोईंग द फर्स्ट ॲरो इज अ हार्ड डिस्क, सेकंड इज अ हेड. हेड मीन्स हार्ड डिस्कच्या हेडमध्ये जे तुम्ही डेटा स्टोअर करता त्याला आपण हेड म्हणतो. जो रीड ऑर राईट डेटा तुम्ही हेड ह्या सेक्शनमध्ये करतात. अँड लास्ट वन इज अ ड्राईव्ह मेकॅनिझम. ड्राईव्ह मेकॅनिझम इज अ लास्ट डिनोटेड पॉईंट, मीन्स जो लास्ट पॉईंट त्यांनी डिनोटेड केलेला आहे तो ड्राईव्ह मेकॅनिझमचा आहे. देन नेक्स्ट, मोस्टली हार्ड डिस्क हॅव अ मोर रीड ऑर राईट हेड्स. दीज हेड्स आर अटॅच टू ॲक्च्युएट आर्म. So when head 0 is positioned over track 142 on surface 0 by head accumulator, head is also positioned on track 142 on a surface. त्या ट्रॅकचा सरफेस किती सांगितलेला आहे त्यांनी 142. इट इज अ ट्रॅक. नेक्स्ट पॉईंट, CD and CD-ROM drive. Compact disc or CD are optical storage media that are read with a laser light. The surface of a disk is arranged as a single surface that begins inside the disk and travels towards the edge of a disk. Compact disks define a track by length of specific file. One file equals one track. They are laid sequentially on continuous spiral. Means one file ला वन ट्रॅक त्यांनी डिनोटेड मीन्स दिलेला असतो. अँड टुडे ऑल द सॉफ्टवेअर आर स्टोअर ऑन अ CD. मीन्स जे तुम्ही सॉफ्टवेअर स्टोअर करता ते तुमच्या CD-ROMमध्ये स्टोअर होतं. अँड CD-ROM ड्राईव्ज कॅन बी कनेक्टेड टू द रेस्ट ऑफ अ कम्प्युटर युझिंग IDE, SCSI, EIDE or parallel port. CD-ROM is a advanced version of a floppy disk having a very large storage capacity, but commonly used for a audio video recording, just like a audio or video arrangement. Means तुम्ही ऑडिओ व्हिडिओ
रेकॉर्डिंगसाठी सुद्धा CD रोम अँड CD ड्राईव्हचा यूज करता. नेक्स्ट modems. A modems is a device containing both modulator and demodulator circuit. It is used to convert binary signals into analog signal to transmit it over the telephone line. At the receiver end, the demodulator circuit converts these analog signal back into a binary signals. Thus, the modem is a technique of using telephone line for digital communication. Means, for example, computer A sent by the modem analog signal and analog signal sent by the telephone system, and telephone system also converted into analog to digital signal, and digital signal also connected to the computer B is sent by the binary signal, and computer B also sent by the receiver to the telephone line for a digital communication. This is a working for a modem. Next, multimedia application. Multimedia is an entertaining audio visual facility become very popular in computer world. It is a kit which provides audio mixing with the images, graphics and animation. Multimedia allows to run audio or video, CDs and storage of this type of a digital data with the amplification facility and graphical display. Means multimedia मध्ये त्यांनी ऑडिओ व्हिडिओ जे CD वगैरे आहे जे ॲनिमेशन तुम्ही ग्राफिक्सचं करता त्याचा यूज कुठे करणार आहे तर मल्टीमीडिया ॲप्लिकेशनमध्ये. देर आर मल्टीमीडिया किट कन्सिस्ट ऑफ 5 टाइप्स. फर्स्ट इज अ साऊंड कार्ड, सेकंड वन इज अ CD रोम ड्राईव्ह, थर्ड वन इज अ स्टँडर्ड स्पीकर सिस्टीम अँड लास्ट वन इज अ मायक्रोफोन. नेक्स्ट पॉईंट, साऊंड कार्ड कॅरेक्टरिस्टिक. साऊंड कार्डच्या कॅरेक्टरिस्टिक बघूया आता. Basically, sound card is a part of a multimedia. Its quality depends on sound creation. Methods are a resolution. There are 8-bit, 16-bit, 32-bit cards. 8-bit are good for a simple game, sound and music. For a good multimedia, 16-bit is a fine. 32-bit card is used for a specialized application. Some sound card only plays MIDI files, while some can play back only sample file called WAV files. Means, for example, तुम्ही जर मोबाईलच्या दुकानात गेले तर त्यांना विचारता की किती जीबीचं मेमरी कार्ड आहे किंवा किती जीबीचं याच्यात किती रॅम आहे. का विचारता तर तुम्हाला त्या तुमच्या फोनमध्ये किती स्पेस हवा असेल किंवा जितक्या तुम्हाला फोनमध्ये तुमच्या ज्या काही डॉक्युमेंट्स किंवा फोटो किंवा ग्राफिक्स तुम्हाला स्टोरेज करायचे आहे तेवढाच तुम्ही मेमरी कार्ड किंवा इंटरनल मेमरी किती आहे ते तुम्ही विचारपूस करतात. त्याच्यासाठी साऊंड कार्ड त्यांनी PC मध्ये सुद्धा आपण साऊंड कार्ड ॲडजस्ट करू शकतो. नेक्स्ट, अँड बोथ कॅपेबिलिटीज आर रिक्वायर्ड फॉर अ मल्टीमीडिया. फर्स्ट, अँड इंटरफेस विथ PC. सेकंड, सपोर्ट फॉर a FM and MIDI files, and last one is the sound levels. The lesson are completed. आपण आता ओव्हरव्ह्यू इन अ लेसन बघूया की काय काय बघितलं ह्या लेसन मध्ये. व्हॉट इज मीन बाय इनपुट डिव्हाइसेस, व्हॉट इज मीन बाय आउटपुट डिव्हाइसेस, विच कंपोनंट इन अ इनपुट डिव्हाइसेस. मीन्स इनपुट डिव्हाइसेस कोणकोणते आहे, आउटपुट डिव्हाइसेस कोणकोणते आहे, अँड व्हिडिओ बोर्ड कॅरेक्टरिस्टिक, रिझोल्यूशन अँड कलर, video monitor characteristic, dot pitch, horizontal scan frequency, multi scanning, keyboard working, mouse types, scanner, printers, there are use and types, modems, multimedia, and then floppy disk, hard disk and printer चे types बघितले. There are overview in a peripheral devices. Thank you students, keep watch my video.